नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे हरभऱ्याच्या पानाची डाळ घालून भाजी. तर सोपी रेसिपी आहे, चवीला खूप छान होते. याच्यासाठी आपण हरभऱ्याचे पानं निवडून घेतले आहेत आणि आपल्याला हे धुवून घ्यायचे. इथे आपण पाववाटी हरभऱ्याची डाळ, पाववाटी मुगाची डाळ, डाळी धुवून घ्यायच्या. यात 1 वाटी पाणी घालायचं, 2 टेबलस्पून शेंगदाणे घालायचे आणि हरभऱ्याचे पानं जे आपण धुवून घेतले आहेत ते घालायचे. तर अर्धी वाटी डाळी आपण घेतल्या, यात 2 वाटी हे हरभऱ्याचे पानं घातलेले आहेत. तर हे आपल्याला कापायचे नाही, अशीच भाजी ही आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायची. याच्या आपल्याला कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. इथे आपण 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून जिरं आणि कोथिंबीर मिक्सरला जाडसर वाटून घेतलं. इथे भाजी छान शिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी छान शिजली आहे. आपल्याला जशी पाहिजे तशी ही भाजी शिजली आहे. म्हणजे याला आपल्याला फोडणी द्यायची आहे. इथे आपण पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर यात आपल्याला 1 टीस्पून मोहरी घालायची आणि 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या. मिरच्या थोड्याशा तेलामध्ये परतवल्या की आपल्याला यात मिरची लसूणचं जे वाटण आपण बनवलं आहे ते घालायचं आणि हे वाटण आपल्याला छान तेलामध्ये 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. तर याच्या आधीही मी हरभऱ्याच्या पानाची सुकी भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बघायला विसरू नका आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे असं आपल्याला छान परतवून घ्यायचं आणि यात अर्धा टीस्पून हळद घालायची, अर्धा टीस्पून हिंग घालायचा आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आणि जी भाजी आपण शिजवून घेतली ती आपल्याला यात घालायची आहे. तर खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही भाजी नक्की करून बघा. तर इथे हे छान परतवलं गेलेलं आहे आणि ही भाजी आपण याच्यामध्ये घातली. तर यात पाणी आपल्याला घालायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. ही अशी पण भाजी छान लागते. यात आपण हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे थंड झाल्यावर ही आणखी घट्ट होईल. त्याच्यामुळे यात आपण थोडं पाणी घालणार आहोत. तुम्हाला जर ही घट्टच आवडत असेल तर पाणी नाही घातलं तरीही चालेल. इथे आपण थोडं पाणी यात घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यात घालायचं. गूळ घालायचा 1 टीस्पून किंवा साखर घालायची 1 टीस्पून. हे हरभऱ्याचे पानं आंबट असतात त्याच्यामुळे आपल्याला यात गूळ किंवा साखर घालायची आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल. तर इथे आपली ही हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. याला उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तयार झाल्यानंतर आपण ही भाजी भाकरी, पोळी, भात याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे आपली ही हरभऱ्याच्या पानाची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.